त्यांचा सावक संघ ह्या 3 रत्नाला अभिवादन करून बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री. आज श्रावण पौर्णिमा आणि या पौर्णिमेनिमित्त आपण रोज जो वाचत असतो ग्रंथ, आपली वेळ बदलली. पौर्णिमा असल्यामुळे मला एक विषय दिला आणि म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांती आज वाचता नाही आली, परंतु आजचा विषय आहे हाही क्रांती आणि प्रतिक्रांती मधलाच विषय आहे, पण तो समजण्यावरती अवलंबून असतो. आणि परत ह्या विषयावर अन्याय होईल. कारण काय, ते एक गोष्ट तर अशी आहे की धम्म मारून मुटकून शिकवल्या जात नाही. म्हणजे आज महाथेरो भंतेजी आले होते, कारण विहारात यायलाही मनाने तयारी व्हायला पाहिजे. जोपर्यंत तुमचं मन तयार होत नाही, मी तर 4 वर्षाचा सामनेर आहे, पण मोठे मोठे भंतेजी सांगतात की जोपर्यंत तुमच्या मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत कुणी काहीही केलं आणि किती सांगितलं, किती टीका केली तरी त्याला काही फायदा होणार नाही. आणि म्हणून आजचा विषय असा आहे की तो एका दिवसात न संपणार आहे. आणि मग एका दिवसात सांगायचा झाला तर मग ते आपण गाथा म्हणणं आणि ते म्हणणे याच्यामध्ये काही फरक होणार नाही. महामंगलसूत्र हा विषय मला दिलाय. ह्या नावातच एवढं पावित्र्य आहे की मंगल शब्द म्हणजेच पवित्र आणि महा म्हणजे मोठा. आणि विशेषतः असं आहे की भगवान बुद्धांनी जो धम्म सांगितला, जवळजवळ 70% धम्म त्यांनी भिक्षूला सांगितलेला आहे. भिक्षूच्या सभेमध्ये किंवा भिक्षूनी विचारले तर. पण असे काही सूत्र आहेत की जे गृहस्थाला सांगितलेले आहेत, त्याच्यापैकी हे महामंगल सूत्र आहे. महामंगल सूत्र मी परत सांगितलं की बौद्ध धर्म नसून धम्म आहे आणि तो आजही प्रासंगिक आहे. 38 मंगल सांगितलेले आहेत बुद्धांनी आणि ते माणसाच्या आयुष्यामध्ये आजही त्यातलं एकही मंगल असं नाही की ते आपल्याला लागू पडत नाही. आता 38 मंगल सांगायचे तर 38 दिवस लागतील मला, कारण मी सांगायला गेलो तर एका गाथेवरती मी कमीत कमी 3-4 तास बोलेन. मला नाही वाटत तेवढी तुमची कॅपॅसिटी असेल. आणि म्हणून फक्त खाली एक धावता आढावा घेऊ. कारण महामंगलसूत्र ऐकायचं तर ते पूर्णपणाने ऐकलं पाहिजे. कारण भगवान बुद्धाचा काय उद्देश होता, काय होतं. कारण इथे कुणी विचारला हा प्रश्न तर याच्यामध्ये पहिलंच म्हटलंय की एक देव येतो. भगवान बुद्ध कुठे आहेत? जेतवनामध्ये, अनाथ पिंडकाच्या त्याच्यामध्ये. आणि या गाथेमध्ये आपण एक मंगल, कारण मी तुम्हाला जास्त याच्यात पडलो तर मग मात्र अडचण होईल, खूप वेळ होईल, मलाही समाधान होणार नाही, तुम्ही बोर व्हाल. म्हणून मी धावता एक फक्त खाली तुम्हाला सांगतो, गाथा म्हणेल, त्याचा अर्थ सांगेल. हा एक नक्की सांगतो की याच्यानंतर मी प्रत्येक दिवशी एक मंगलसूत्र जरूर सांगेल आपल्या ग्रंथाच्या 15 मिनिटांनंतर. कारण हे तसं मंगलसूत्र नुसतं सांगितलं आणि तुम्ही ऐकलं हा त्याचा अर्थ होता कामा नये. मला जेवढं माहिती आहे, मला जेवढं कळतं, जेवढा धम्म सांगायला पाहिजे. कारण काय होतंय, भगवान बुद्धांनी धम्म लोकांकडनं वधवून घेतलेला आहे. जेव्हा हे मंगल सांगितलं जातं तेव्हा याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या एका शब्दाची व्याख्या करता येईल आणि त्या एका शब्दावर इथे असतात. म्हणून मी एक धावता आढावा घेईन, त्याच्यानंतर तुम्ही आहात, मी वर्षावासामध्ये आहे, आणि जसा जसा मोका मिळेल तसं तसं मी एक मंगल तुम्हाला दर दिवशी किंवा दिवस सोडून सांगत जाईल. आज फक्त आपण ऐकून घ्यावं. इथे काय म्हटलं की एवम मे सुतंग. आता एका शब्दावरती जर करत गेलं तर
एवं मे सुतंग याचा अर्थ काय, असं मी ऐकलं आहे. आता तुम्ही म्हणाल एवं मे सुतंग काय भानगड आहे. जेव्हा पहिली संगीती भरली तेव्हा विनय पिटकाचे अग्र भंतेजी जे होते ते भंते उपाली आणि सुत्त पिटकाचे अग्र भंतेजी होते भंते आनंद. जेव्हा भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं आणि काही दिवसामध्ये एका भिक्षूंनी आनंद व्यक्त केला, तेव्हा भंते काश्यपाला वाटलं की भगवंताला जाऊन काहीच दिवस झाले आणि भिक्षू संघामध्ये एका माणसाला आनंद होतो. भगवंताची वाणी ही जशाला तशी यायला पाहिजे आणि म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली संगीती भरते. पहिल्या संगीतीचा अर्थच तो आहे की भगवान बुद्धाची वचनं शुद्ध रूपामध्ये आली पाहिजे. आणि मग शुद्ध रूपात आली पाहिजे तर कोणीतरी अधिकारिक पाहिजे ना की हे भगवान बुद्धाचं वचन आहे, हे मी ऐकलेलं आहे असं सांगणारा. तर विनय पिटक हे कोणा करताय, भिक्षू करताय आणि सुत्त पिटक हे ग्रहस्था करता. ग्रहस्थ आणि भिक्षू दोन्ही करता. म्हणजे परत याच्यात आपला गोंधळ होतोय की विनय पिटक फक्त ग्रहस्थालाच आहे का, तर हो, ग्रहस्थाला विनय पिटक नाही. पण सुत्त पिटक फक्त ग्रहस्थालाच आहे का, भिक्षून नाही पाळायचं का, तर नाही, भिक्षुनी पाळायचं. कारण भिक्षूला सगळंच आहे, विनय पिटक आहे, सुत्त पिटक आहे आणि अभिधम्म पिटक बी आहे. इथे की जेव्हा सुत्त पिटकाची वेळ येते, विनय पिटक झालं, उपालीकडे बघतात, उपाली सांगतात एवं मे सुतंग, म्हणजे मी असं भगवान बुद्धाच्या तोंडून ऐकलेलं आहे. जेव्हा विनय पिटकाला अधिकारिकरित्या उपाली भंतेजी अनुमोदन देतात तेव्हा ते सुत्त क्लिअर होतं. तसं सुत्त पिटकामध्ये जेव्हा भंते आनंद त्याला अनुमोदन देतात. का देतात, तर याच्यामध्ये आनंद जेव्हा भगवान बुद्धाचे उपस्थावक असतात तेव्हा आनंदाने भगवान बुद्धाकडून वधवून घेतलेलं असतं. ते तर आठ प्रसंग आहेत ते, पण मी एकच सांगतो की भंते आनंदाने सांगितलेलं असेल की मी जेव्हा जेव्हा तुमच्या सोबत असेल तेव्हा तर मी तुमचे वचन ऐकेन, ते मला पाठ असतील. पण जेव्हा जेव्हा मी तुमच्या सोबत नसेल तेव्हा मात्र तुम्ही विहारात येऊन मला ते प्रवचन सांगायचे. म्हणून भगवान बुद्धाचं एकही वचन आनंदाच्या कानावून गेलं नाही असं झालं नाही. आणि म्हणून तो शब्द आहे की एवं मे सुतंग. एवं मे सुतंग एकं समयं भगवा सावत्या विहरती जेतवने अनाथ पिंडक सारामे. अथ अजंतारा देवता अभिकंताय रत्तिया अभिकंतवन्ना केवल कंप जेतवने अभासेत्वा येन भगवा तेनु सम्मग्गी उपसगमित्वा भगवंतं अभिवादेत्वा एकमतं 88 एकमतं ठित्ता खोसा देवता भगवंत गाथाय अज्यमासी. याचा अर्थ असा आहे, मी एक गाथा तुम्हाला फक्त खाली याच्यामध्ये म्हणून टाकली कारण तुम्हाला ती डोक्यावून जाईल. असे मी ऐकले आहे, काय म्हणतात, आनंद म्हणतात, असे मी ऐकले आहे की एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये विहार करत होते. त्यावेळी एक देवता, परत आता देवतावरती आपला बराचसा काथ्याकूट होत असतो तुमच्या शिकले सवरलेल्या लोकांमध्ये. देवताचा अर्थ त्यावेळेचा राजा किंवा एक कुशल माणूस, आपल्यापेक्षा कुशल. देवता म्हणजे त्यांच्यासारखा देवता नाही आहे की कुठं खंडोबा बिंडोबा असताना, तो कुशल माणूस आहे. रात्र संपल्यानंतर आपल्या प्रकाशाने सर्व जेतवनाला प्रकाशित करून जिथे भगवंत होते तिथे आला. एकूण भगवंतांना अभिवादन करून एका बाजूस उभा राहिला. एका बाजूला उभा होऊन तो गाथेमध्ये भगवंताला म्हणाला. 2-4 गोष्टी लक्षात घ्यायच्या की तुम्हाला कुठे कुठे असा प्रसंग येईल की एक ब्राह्मण भगवंताला भेटायला आला, भगवंताला पंचांग प्रणाम केला आणि एका बाजूला बसला. आपसुकपणे दुसरा एक येईल की एक देवता भगवंताला भेटायला आला आणि तो भगवंताच्या बाजूला
उभा राहिला, तो खाली बसला नाही. ह्या दोन मधला फरक समजून घ्यायचा की जो कुशल माणूस आहे तो भगवंताच्या पुढे उभा राहतो, तो भगवंताबरोबर खाली बसत नाही. दोन गोष्टी प्रकाशमान होऊन येणं. कारण बऱ्याचशा तुमच्या शिकले सवरलेल्या लोकांना खोड होते की त्याला प्रकाशमान होता, मग तो जेतवन प्रकाशित झालं का, मग त्याच्या काय स्वतःचा प्रकाश होता का. तर्कपणाने जायचं. प्रकाशित होणं म्हणजे की जिथे भगवान बुद्ध आहेत तिथे त्या वेळेची व्यवस्था असेल की हा प्रकाश घेऊन गेला असेल, म्हणजे मशाल असेल, कंदील असेल, काहीतरी असेल, अशा प्रकारे त्याने ते प्रकाशित केलं असेल. आपण हा तर्क लावायचा. कारण आमचे भंतीजी वेगळ्या पद्धतीने सांगतात आणि लोकही वेगळ्या पद्धतीने ऐकतात. हा तर्कवादी आहे की प्रकाशित जेतवन प्रकाशित केलं म्हणजे कुठल्या तरी प्रकाशाची मशाल असेल किंवा त्यावेळेचा जो बी काही उजेडाचं साधन असेल तो ते घेऊन गेला असेल. आणि प्रश्न काय विचारलाय त्याने पुढे की भगवंत, आम्ही सगळ्या लोकांनी मंगलावरती खूप विचार केलेला आहे. मंगल म्हणजे चांगलं कार्य. आपण काय चांगलं कार्य करावं आम्ही खूप विचार केला, पण आम्हाला तुमच्या तोंडून ते मंगल ऐकायचंय. आणि मग पहिलीच गाथा आहे की असेवनाच बालानं पंडितानच सेवना पूजाच पूजनीयंतं एतं मंगलमुक्तम. भगवंत पहिलंच म्हणतात की असे वनाच बालानं. आता इथं बालानंग या शब्दाचा अर्थ लोक मूर्ख घेतात. काय म्हणतात की मूर्खाची संगती करू नये. पंडिताच जर तुम्हाला सहवास करायचाच झाला तर कोणाबरोबर करायचा आहे? पंडिताबरोबर. परत पंडित म्हणजे ब्राह्मण नाही. बालान म्हणजे मूर्ख पण नाही. पाली मधलं बालान म्हणजे असमज, नासमज, मूर्ख. तुम्हाला जी काय व्याख्या घेतील की अशा माणसाबरोबर संगत करू नये. तर संगत सहवास कोणाचा असावा? पंडिताचा, म्हणजे बुद्धिवंताचा, प्रज्ञावंताचा. पूजेत पूजनीयंत. जर तुम्हाला पूजाच करायची असेल तर कोणाची करायची? जो पूजण्याला लायक आहे. कोणाची पूजा करायची नाही. आता याला बघा बाबासाहेबांनी काय सांगितलेलं आहे. बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलंय की संघटित व्हा. शिका सांगितलं ना पहिलं. शिका म्हणजे सहवास कोणाचा होईल? तुम्हाला पंडिताचाच होईल ना. वाईटाचा होणार आहे का? ह्या ज्या गाथा आहेत ह्या कशा उतरत आल्या. असे वनाचं बालानंद. बालानंद म्हणजे ना समज माणसाकडे जाऊ नये. तेच बाबासाहेब सांगतात की अनाडी राहू नये. बाबासाहेबांचं बुद्धाचं वाक्य ते की बुद्ध सांगतात की मूर्खाची संगत म्हणजे असमज माणसाच्या संगतीत राहू नका. का नका राहू? त्याच्यापासून तुम्हाला काय भेटणार आहे का? काही भेटणार नाही. तुम्ही त्याच्याबरोबर मूर्ख राहाल. म्हणून म्हणतात की कारल्याचा वेल लिंबावरी गेला, कडू कैसा झाला संगती. कारण ज्याच्या बरोबर जशी संगत कराल तसंच तुम्हाला. दारू पिणारे जर दोन भेटले तर त्यांच्या चर्चा कुठली असेल? दारूचीच होईल ना. जुगारी दोन माणसं भेटले तर चर्चा कुठली असेल? जुगाराचीच असेल. पण दोन जर धार्मिक माणसं भेटली तर मग मात्र चर्चा धार्मिकतेची होईल. आणि म्हणून बुद्धालाही त्यावेळेस सांगायचं की मूर्खाची संगत करू नका. बाबासाहेबांनी आम्हाला तेच सांगितलं. पूजेत पूजनीयंत म्हणजे कोणाची पूजा करायची? परत पूजा ते अगरबत्ती मेणबत्ती नका समजू. किती घेतली अगरबत्ती ओवाळली ही अपेक्षा नाही बुद्धालाही नाही बाबासाहेबालाही नाही. पूजा ते प्रतीक आहे की अगरबत्ती आम्ही लावतो तिचा सुवास आहे की तसा माझ्या सदाचाराचा सुवास चौकडे गेला पाहिजे. कारण अगरबत्तीचा तरी सुवास वारद असेल तसा एका बाजूने राहतो, पण चारित्र्याचा सुगंध हा चारी बाजूनी दरवळत असतो. ते प्रतीक आहे. आम्ही फूल टाकतो तर फुलाचं प्रतीकही तेच आहे की जे फूल आहे ते खिललेलं आहे, दुपारच्या नंतर ते कोमेजणार आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याची दुर्गंधी येणार आहे. तसाच मी आहे. पूजेचा अर्थ तो आहे. परंतु इथली पूजा कोणाची करायची? की जो पूजेला लायक आहे. नाहीतर कोणाची पूजा करत. पूजेचा अर्थ कसा आहे की जो लायक माणूस आहे
त्याच्याप्रमाणे माझं आचरण होणं, याला म्हणतात पूजेत पूजनीयंतं एतं मंगलमूर्तम. कारण ज्याची पूजा करायची मला त्याच्यासारखं व्हायचंय. ही पूजा अपेक्षित आहे, तुम्हाला अगरबत्ती नारळ फोडण्याची पूजा अपेक्षित नाहीये. पतिरूप देशवासोच पुड्डेन कत्त पुण्यता अत्त सम्मापनीची तच एतं मंगलमुत्तम. याचा अर्थ काय आहे की अनुकूल, जिथे तुम्हाला अनुकूलता असेल, अनुकूल काळ असेल, जिथे प्रतिकूलता असेल तिथे राहू नका. तेच बाबासाहेबांनी काय सांगितलं, शहराकडे जा. कारण तुम्हाला खेड्यात अनुकूलता होती का? नाही. इथे बुद्धही तेच सांगतात 2600 वर्षापूर्वी, आणि 2300 वर्षानंतर बाबासाहेबही तुम्हाला तेच सांगतात की अनुकूल स्थळी निवास करणे, पुण्य संपादन आत्मसात करणे, स्वतःला सन्मार्गाला लावणे हेच उत्तम मंगल आहे. दुसरं मंगल काय सांगतात की जिथे अनुकूल स्थळी राहा, प्रतिकूल स्थळी राहू नका, ज्ञान संपादन करा. बाबासाहेबांनी आम्हाला तेच सांगितलं की शहराकडे जा. कारण तुमच्याकडे अनुकूल कुठे होता तुमच्याकरता? शहरामध्ये होता. कारण खेड्यामध्ये तुम्हाला ती अनुकूलता नव्हती. मंगलमुत्तम. दुसरं मंगल बुद्ध सांगतात की अनुकूल स्थळी निवास करणे, पुण्य संपादन करणे. इथं पुण्याचा अर्थ काय? कुशल कर्म करणे. पुण्य करणं म्हणजे कुशल कर्म करणे. हे आजही लागू पडेल की नाही? 2600 वर्षापूर्वी बुद्धांनी सांगितलं की अनुकूल स्थळी, जिथे तुम्हाला अनुकूल स्थळ असेल, प्रतिकूल स्थळी राहायचं नाही. हे दुसरं मंगल सांगितलं. बाहू सच्च शीपच्च विनयोच सुशिखतो सुभाषिताचे वाचा एतं मंगलमुत्तम. बहु सच्चाचे शीपच्च म्हणजे विद्या संपादन करणे. विद्या संपादन करणे, कला संपादन करणे, सद्वर्तन असणे, सुशिक्षित असणे व सुभाषण करणे हेच उत्तम मंगल. आजच्या परिस्थितीमध्ये काय आहे? विद्या संपादन करणे. बाबासाहेबाचा मंत्र इथे लागू करतो की शिका. नुसतं शिका नाही, तिथे बुद्ध त्यावेळेसही सांगतो की कला संपादन केली पाहिजे. तुमच्या अंगामध्ये एखादा सद्गुण असेल तर त्याला विकसित केलं पाहिजे. तो कलागुण विकसित करत असताना तुमचं संभाषण कसं असावं? तर मृदू असावं. संभाषण हे मिठासवाणी नसलं पाहिजे, कठोर वाणी नसावी. हे एक प्रकारचं मंगल आहे. नाहीतर कधी कधी काय होतं, आमच्यावरच उदाहरण देतो की आम्ही धम्म सांगताना तर सांगतो, परंतु एवढ्या कठोरपणानं सांगतो की पुढचा म्हणतो ऐकायचंच नाही मला. हे मंगल होऊ शकेल का? कारण काही गोष्ट सांगताना ती एवढ्या सुंदर भाषेत किंवा मऊ भाषेत सांगितली पाहिजे की पुढच्याला ती आवडली पाहिजे. संभाषणही चांगलं असलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब असतील किंवा बुद्ध असतील तर त्यांच्या प्रवचनाला, आता माझ्या प्रवचनाला का लोक येत नाही? असेल एखाद्या वेळेस माझी भाषा मृदू नसेल, काही गोष्टी आवडत नसतील, कारण त्या गोष्टी ह्या मंगलानुसार होत नाहीत. आणि म्हणून ते तिसऱ्या प्रकारचं मंगल सांगतात की विद्या संपन्न असलं पाहिजे, ज्ञान संपादन केलं पाहिजे, कलाही जोपासली पाहिजे, आणि तुमचं संभाषणही चांगलं मृदू असलं पाहिजे. माता पितु उपाठानं पुत्तदारस्य संगहो अनुकूलाच कमंता एतं मंगलमुत्तम. माता पितु म्हणजे माता आणि पिता यांची सेवा केली पाहिजे. आता काय केलं पाहिजे? माता पिताची सेवा म्हणजे आईच्या डोक्यात अगरबत्ती आणि बापाच्या डोक्यात नारळ फोडायचा. पूजा होईल का? कारण विचार करा की भगवंत त्यावेळेसही सांगतात, उपदेश करायची वेळ काय येते की जी गोष्ट होत नाही तिच्यावरती उपदेश करावा लागतो. बहुतेक त्यावेळेसही माता पित्याची सेवा होत नसावी. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात, आजही होते का? तर नाही होत. कारण एका आई वडिलाला 5-5 पोरं असतात.
त्या पाचही पोरांना ते शिकवतात, आपल्या पायावर उभं करतात, त्यांचे लग्न लावून देतात, वेळ अवेळी आपला सगळा प्रॉव्हिडंट फंड त्यांच्या उद्योगाकरताही खर्च करतात. परंतु ते 5 जण मिळून एका आई वडिलांना सांभाळत नाही. का होतंय असं? कारण हे मंगल आपल्या लक्षातच आलं नाही. मंगल माता पित्यालाच नाही, तर इथे काय म्हणतात, पुत्रदारस्य संग, म्हणजे पुत्र आणि पत्नी जे कुटुंब आहे त्याचंही उत्तरदायित्व सांभाळलं पाहिजे. भगवान बुद्धांनी सगळ्यालाच भिक्षू व्हायला नाही सांगितलं. कर्तव्य काय आहे, तर माता पित्याला तर सांभाळायचंच. माता पित्याला सांभाळत असताना बायका पोरांना सोडायचं नाहीये. त्यांचंही कर्तव्य तुमच्या शिरावर आहे. एवढंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन म्हणतात की असे उपद्व्याप नाही करायचे की बायका पोराला आणि आई वडिलांना त्रास होईल. हे करणं म्हणजेच मंगल, सगळ्यातलं चांगलं मंगल आहे. दानच्च धम्मचर्याच जातनंच संगहो अनवज्यंती कम्मानी एतं मंगलमुत्तर. दान देणे, धम्मचरण करणे, अपतेष्टांना मदत करणे, वाईट प्रकारचे कृत्य न करणे हे उत्तम मंगल. आता इथे आम्ही दानाचा अर्थ काय घेतलेला आहे? हे दान म्हणजे नुसतं पैसा देणे. भगवान बुद्ध पुढंच म्हणतात, दान म्हणजे अपतेष्टाला बी मदत करणं हे एक प्रकारचं दान आहे. नाही तर आमचं दानाचा अर्थ काय की कुठेतरी आम्ही 5 रुपये दिले आणि आमचं काम भागलं, याला दान म्हणत नाही. दान असं असावं की त्या दानामधून मला तर समाधान मिळालंच पाहिजे, पण ते पुढच्यालाही समाधान केलं पाहिजे. नाही तर आजकालची प्रथा काय आहे की मी दान देतो तर ते माझ्या मोठेपणा करता असतं, मी तो गर्व करून ते दान देत असतो. आणि भगवान बुद्ध ते म्हणतात की तसं दान उपयोगाचं नाहीये. त्या दानामध्येही तुमची अशी क्रिया असली पाहिजे की ते दान. नाही तर मग कधी काय होतंय की तुम्ही जर दान दिलं, रस्त्याने चालताना तुम्हाला भिकारी दिसला, त्याने सांगितलं की माझं पोट 4 दिवसापासून उपाशी आहे, मला जेवायला द्या. रस्त्याने चालताना तुमच्याजवळ भाकर तर नाही त्याला द्यायला, मग तुम्ही काय करणार? खिशात हात घालणार, 10 रुपयाची नोट काढणार आणि म्हणणार काहीतरी खा. आता ऍक्च्युली हे जे दान आहे हे दिसतं दान आहे. तुम्ही दिलं, त्याने केलं की नाही केलं माहिती नाही, मला समाधान मिळालं. त्याने मग आता त्या 10 रुपयात जाऊन दारू पिली का जुगार खेळला तुम्हाला माहिती नाही. परंतु दुसऱ्या प्रकारचं दान आहे की तुम्हाला समजा सांगितलं की इथं विहार बांधणार आहे, मग त्यावेळेस तुम्ही जे दान देसाल आणि त्याचा फॉलोअप करसाल म्हणजे ते दान पुढच्यालाही पोहोचलं आणि तुम्हालाही समाधान झालं. अशा प्रकारचं दान आणि ते दान करणं मंगल आहे. मंगल आहे म्हणजे आरती वीरती पापा मद्यपानाच संयमो अपमदोच धम्मेसु एवं मंगलम उत्तम. काया वाचा आणि मनाने पापाचा त्याग करणे, मद्यपान न करणे आणि धार्मिक कार्यात तत्पर असणे हे उत्तम मंगल आहे. काया वाचा मनाने पाप न करणे. परत आपण त्या पापावरती आलो. आता काही गोष्टी आहे की तुम्ही कायाने नाही करणार. कायाने हे दिसतंय, एखाद्याला जाऊन मारलं, शरीराने तुम्ही पाप केलं हे दिसतंय. वाचाने म्हणजे शिवी दिली, तीही लक्षात येते ना दुसऱ्याची. पण मनातल्या मनातच म्हटलं की साला लवकर मेला पाहिजे, हे कोणाच्या लक्षात येईल का? भगवान बुद्ध तिथपर्यंत सांगतात की काया वाचा आणि मनानेही पाप नाही झालं पाहिजे आपल्याला. जर समजा, कारण भगवान बुद्धाची प्रत्येक गोष्ट मनावर असते. ह्या 2 गोष्टी जरी लक्षात येत असतील पण ह्या 2 गोष्टी करायला तुमचं मन प्रवृत्त करतं. मग सगळ्यात मोठी गोष्ट कुठली आहे? तर मनानेही तुम्ही ते पाप कर्म करता कामा नये. आपण शेवटला जी गाथा म्हणतो की नाही, धम्मपालन गाथा म्हणतो,
काय आहे तिचा अर्थ? तिचा अर्थही तोच आहे. सब्ब पापस करणं कुशलस उपसंपदा सचेत परियोदपनन एतं मंगल. ती गाथा आणि ही गाथा एकच आहे की मी मनानेच काय कायानेच काय वाचेनही कुठलं पाप करणार नाही. आणि ह्या गाथेनुसारच ते एक प्रकारचं मंगलमुत्तम आहे, मंगल कार्य आहे की माझ्या हातून काया वाचा मनाने मी कुठलंही अकुशल कर्म करणार नाही. गारवोच निवातोच संतुटीच कंजनुता कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तम. गौरवशील होणे, नम्र असणे, संतुष्ट राहणे, केलेले उपकार स्मरणे व वेळोवेळी धम्म श्रवण करणे हे उत्तम मंगल. गौरवशील होणे, आता आपण कशाने गौरवित होतो? बऱ्याच गोष्टी की गौरवित व्हायला आपल्याला काही कारण नाही लागत. मुलगा जर समजा महाराष्ट्रात पहिला आला तर आपण गौरवित होतो. ज्या ज्या चांगल्या गोष्टीने आपण गौरवित होतो त्या केल्या पाहिजे. पण एखादा मोठा दरोडा टाकून आपण काय गौरवित होणार आहे का? नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की गौरवित होताना आम्ही कुठलं काम करतो त्या कामावरती आमच्या गौरवित होण्याची व्याख्या आहे. मग कधी कधी काही गोष्टीचे गौरव होतो की खूप मोठा बंगला बांधलाय, गौरवाची गोष्ट आहे की नाही, की मी खूप मोठा बंगला बांधलाय, परंतु तो बंगला बांधताना जर 10 लोकांची घरं उद्ध्वस्त केली असतील तर मात्र ते गौरवित होणं चांगलं आहे का? भगवान बुद्ध इथं सांगतात की गौरवित होणं चांगलं आहे, पण ते कसं असणं? नम्र असणं, संतुष्ट होणं आणि केलेले उपकार स्मरण, वेळोवेळी धम्मश्रवण करणं हे उत्तम मंगल. आज तुम्ही बघितलं की मला आल्यास सांगितलं की विहार भरला होता सगळ्याच्या चारीने. काय परिणाम झाला असेल? तुमच्या दृष्टीने धार्मिक कार्य झालं, माझ्या दृष्टीने एक इव्हेंट झाला. राग जरी आला तुम्हाला तर मला फरक नाही पडत, कारण मी एकदा इथल्या प्रवचनात सांगितलेलं आहे की धार्मिक त्याला म्हणतात की आम्ही बंगला तर बांधलाय, परंतु भिक्षुक कधी येतो चारिकेला? 11 ते 12च्या दरम्यान. रोज माझी नजर दरवाज्यावर असावी की माझ्या दारातून भिक्षुक गेला तर नाहीये. आजचा झाला म्हणजे इव्हेंट आहे. तुम्हाला सांगितलं होतं म्हणून माहिती होतं ना की अभयपुत्र आपला संघ घेऊन येणार आहे. त्यांनी त्यांची क्रिया केली कारण त्यांच्याकडे संघ बसलाय. त्या गुरुचं कर्तव्य आहे की त्या संघाला शिकवणं चारिका कर. त्यांनी काही नाही मोठं काम केलं. त्यांनी काय केलंय की त्यांच्याकडे जो सामनेर संघ बसलाय त्यातला एक भगवंतानी सांगितलेला नियम आहे की तुमच्याकडे संघ बसला त्या संघाला चारिका करायला शिकवलं पाहिजे. गर्वहरण त्यांचं काम त्यांनी केलं. तुमचं काम का केलं की तुम्हाला सांगितलं होतं आदल्या दिवशी, म्हणून तुम्ही लाईनीत एका तोंडी लाईन तुम्हाला मी दिसलो पाहिजे, मी दानी आहे, दिसलं पाहिजे. आणि मग एवढे दानी दिसले या विहारात तर तुम्हाला जागाच नाही पोहोचली. याला दानी म्हणत नाही. हा इव्हेंट झाला. दानी कोणाला म्हणते की रोजची माझी नजर असेल की माझ्या दारावरून भिक्षू चारिका करून गेला तर नाही. आज बघितलं असेल तुम्ही चारिका करताना, ते चारिका करताना दुसऱ्यासारखा भिक्षान देई किंवा असं काही म्हणत नाहीत. 1 मिनिट दरवाजात उभे राहतात आणि पुढे चालतात. म्हणून चारिका ही भीक नाहीये. आणि ही रोज मला कळली पाहिजे. जेव्हा तुम्ही बुद्ध राष्ट्रामध्ये जातात की नाही त्या वेळेला लोक बरोबर येऊन बाहेर थांबतात, कारण त्यांना माहिती आहे ह्या वेळेला भिक्षुक जातो, ह्या वेळेला त्यांची चारिका असते. आणि मला ते चारिकेचं पुण्य आणि ऍक्च्युली चारिकेचं पुण्य आहे. ज्या दिवशी तुमच्या दारामध्ये भिक्षू येतो ना त्या दिवशी खरोखर तुम्ही पुण्यवान असता. कारण भगवंतानी सांगितलं की सगळ्यात मोठं दान जर कुठलं असेल तर एक तर धम्मदान आणि दुसरं भिक्षूला दिलेलं भोजन दान. पैसा दान जंगल हे देऊन नाही, कारण तुमच्या भोजनावरती तेवढ्या दिवसात तो जगलेला आहे आणि तो आज जगलाय म्हणून पुढे प्रचाराकरता जाणार आहे. आणि म्हणून आज जे सांगितलं की चारिका ही झाली पाहिजे.
कारण भिक्षूचं कर्तव्यच आहे. आता सगळेच विचारले, भिक्षुनी चारिकाच केली पाहिजे. भिक्षुनी बिना चारिके, हा हप्त्यातून 1-2 वेळेस निमंत्रण स्वीकारलं तर हरकत नाही, पण ते निमंत्रणही चारिकेसारखं स्वीकारावं तसं होत नाही. कारण आता प्रत्येक जण वेगळ्या गोष्टी सांगतो, प्रत्येक जण आपापली सामने रही भिक्षू सारखा वागतो, भिक्षुही महाथेरो सारखा वागतो, आणि मग आम्ही फक्त खाली ग्राहस्थालाच का दोष द्यायचं? होतं ना सगळं असं. आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. कारण कुठल्याही गोष्टी करताना हे मंगलमुत्तम तेव्हाच सांगितलेलं आहे, आत्ता नाही सांगितलं भिक्षूने. जेव्हा भगवंत चारिका करायला लागले तेव्हा राजा बिंबिसाराने त्यांना अर्ध राज्य देऊ केलं होतं. बिंबिसाराचं तर सोडा, पण जेव्हा ते आपल्याच राज्यामध्ये सिद्धोधनाच्या भेटीला आले, त्यांना जेव्हा बोधित्व प्राप्त झालं, तेव्हा सिद्धोधन त्यांना म्हणतात, माझा अपमान का करतोस? कारण माझ्यामुळे एवढी ऐपत आहे की तुझा केवढाही मोठा संघ असेल तर मी त्याला 500 दिवस सांभाळू शकतो. आणि त्याच्यावरती बुद्ध उत्तर देतात की माझा वंश आता वेगळा आहे, माझा वंश बुद्धाचा वंश आहे, सिद्धोधनाचा वंश नाहीये, आणि माझ्या वंशामध्ये चारिका करूनच जगलं पाहिजे, हा नियम आहे. भगवान बुद्धांनी तेव्हा तिथं चारिका करायला सांगितलेले, कारण चारिकेमध्ये गर्वहरण होतं, आमच्याकडे गर्व राहत नाही. कारण चारिका भगवान बुद्धांनी सांगितलेल्या त्या विनयामधली चारिका, नाहीतर मग आता आमच्या चारिका कशा होतात? आम्ही सगळंच ना, पेटीएम, गुगल पे, हे पे सगळं असतं आमच्यावर, खरा असं बोललं की सगळे मला काढून देते ना. त्याला विलास नाही काय, कारण त्याला दोष त्यांचाही नाही. मी दोन्ही बाजू सांगेन, कारण तुमच्यात अनंतपिंडक नाही आहेत ना. आता त्याने सोन्याच्या मोहरा आखरून जेतवून घेतलं, व्यक्तीला दान केलं. आता तुम्ही करताय का? मग त्यांना करावं लागतं, कारण कार्य तर झाली पाहिजे, विहार तर उभी राहिली पाहिजे, कुठल्या ना कुठल्या धार्मिक संस्था पण उभ्या राहिल्या पाहिजे. आणि जर ग्रहस्थ त्या करून देत नसतील, कारण त्यावेळेस ग्रहस्थ लोक निर्माण करायचे आणि भिक्षूला दान करायचे, आणि मग भिक्षू पवित्रपणाने फक्त आपलं ज्ञान तिथे लोकांना शिकवत होते. आता ते झालं नाही. ह्या ज्या गुहा निर्माण राहिल्या, ज्या तुमच्या लेण्या निर्माण झाल्या, त्या निर्माण करून दानच दिलेले आहेत ना, भिक्षूला दानच दिलेले आहेत त्यावेळेस. म्हणून गौरवशाली की मला काय वाटलं पाहिजे की कशाने मी गौरवित झालो, आज तुम्ही झालात, यांनी गौरवित होण्याचं काम नाही, रोज झालं पाहिजे. आजची चारिका नाही, तुमच्या दारात रोज आली पाहिजे, की ऑटोमॅटिक भिक्षू होईल की लोक माझी वाट पाहत. शरम वाटेल ना, आम्ही का नाही चारिका करत? आम्हाला माहिती आहे, ह्या रोडने गेलो तर उपाशीच राहील मी, कोणाचाच दरवाजा उघडा नसतो. मी जातो हप्त्यातून 2 दिवस मी चारिका करतो. मला आपल्या गल्लीत जावं लागतंय, कारण मला तो विनय तोडावा लागते की कुठलं घर उघडा असेल तर 5 घरातून कुठेतरी मला चारिका भेटेल. मग आपल्या त्यात मधल्या 2 गल्ल्या आहेत, ते घर उघडी असतात. मग कधी तिकडे जातो, कधी ते तिकडच्या याला जातो. मग 2 दिवस माझे ठरलेले असतात, कारण चारिका केली पाहिजे. चारिकेचे मला कधी लाज वाटेल की प्रत्येक घरातला माणूस उभा राहतो त्या दिवशी येऊन दरवाजात, 11 ते 11:30 तो 3दा दरवाजात येतो आणि बघतो भिक्षू आला की नाही. आणि जेव्हा भिक्षूला कळेल की माझ्या चारिकेची वाट बघितल्या जाते, तेव्हा भिक्षू चारिकेला निघेल. कारण आता भिक्षूला माहिती आहे चारिका भेटण्याची शक्यता नाही. बरेचसे नियम आहेत, ते नियम आज पाळत नाही. आणि म्हणून मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की काही गोष्टी आहेत त्या माणसाला निर्माण करावं लागते, बिना निर्माण केल्याच्या होणार नाहीये. मग कधी भिक्षूला पुढे यावं लागेल, कधी ग्रहस्थाला पुढे यावं लागेल, आणि कुठल्या ना कुठल्या नियमानुसार साकेत नगरने पुढाकार घेतला तर ते होत जाईल. त्याच्या गोष्टी या झाल्या पाहिजे, फॉलोअप झाला पाहिजे. जर साकेत नगरमधून किंवा साकेत विहारामधून की आम्ही चारिका डिक्लेअर करायचं की साकेत बुद्ध विहार 2 दिवस भिक्षूला चारिका, आता आम्हीच घेऊन जाऊ भिक्षू, लाज वाटेल ना की बाबा नाही हा विनयात बसत
नाही. मग भिक्षू म्हणेल नाही मी येतो. तुम्ही जर चारिका घेऊन विहारात जायला लागला, तुम्ही डबा घेऊन जाताय, डबा चारिका नाहीये. चारिका अशी असली पाहिजे की आज आम्ही ठरवलं की ह्या रोडच्या 5 घराने आम्ही भिक्षूला चारिका देणार आहे. वाटी वाटी घेऊन गेले, भंतेजी भिक्षा पात्र कुठे तुमच्यावालं, मग भिक्षूला लाज वाटेल, भिक्षू चारिका करायला निघेल, त्याला गौरवित म्हणा की कुणी ना कुणीतरी त्याला ते सुरू केलं. अशा गौरवित होणं त्याला मंगलमुत्तम म्हणते. की एक दिवसाची चारिका सगळं गाव जमा झालं, त्याला गौरवित नाही म्हणत, कारण त्याला चारिकाही म्हणत नाही. दोघांचे सोपस्कर पार पाड. आमच्या भिक्षुकडे संघ बसला म्हणून त्यांनी सोपस्कर पार पाडला, तुम्हाला माहित होतं म्हणून तुम्ही गर्दी. याला गौरवित होण्यासारखं नाहीये. खंतीत सोवचत्ता समनंच दस्सनं कालेन धम्म साकच्या एतं मंगलम. क्षमाशील असणं, लीनता बाळगणं, सत्पुरुषाचे दर्शन घेणं आणि वेळोवेळी धम्मचर्चा करणं याला मंगलमुत्तम म्हणतात. आता क्षमाशील असणं म्हणजे काय नेमकं? 2 गोष्टी असतात. ते आपण काय म्हणतो की मी गुन्हाच नाही केला तर मी क्षमा मागू का? क्षमाशीलचे 2 अर्थ आहेत ना, की जर मी चूक केली असेल तर मी क्षमा मागितली पाहिजे. भगवान बुद्ध दोन्ही गोष्टी करायला सांगतात. पुढच्यानी जर तुझा गुन्हा केलाय तर तू क्षमा करून मोकळा होऊन जा ना. वाट कशाला बघतो त्याची क्षमा मागण्याची? आम्ही वाट बघतो ना. लांबची गोष्ट सोडा, जर मोठ्या भावाने काही गुन्हा केला तर लहान भाऊ त्याच्या घरी जात नाही. प्रासंगिक आहे का नाही? भगवान बुद्ध काय म्हणतात? क्षमाशील असलं पाहिजे. क्षमाशीलचा अर्थ नुसतं क्षमा करणं आहे का? क्षमा मागणंही आहे. पुढच्याने तुमचा गुन्हा केलाय, तुम्ही त्याला क्षमा करून मोकळं व्हा. त्याच्या क्षमा मागण्याची वाट बघू नका. त्याला क्षमा करून तुम्ही मोकळे व्हा. तुमच्या मनाला ते चांगलं हे आहे, पण तुम्ही जर मनात आडी धरून बसलात तर ते मंगल त्रास आहे ना. ते ओशे एक उदाहरण द्यायचे. एखाद्या पिक्चर मध्ये तुम्ही बघितलं असाल, कधी कधी जर गेला तुम्ही 7-7, 8-8 माळ्याच्या बिल्डिंग गेला तर त्या कोण्यावरती साईबाबा, शिवाजी महाराज हे लावलेले असतात. का? माणूस पान खाऊन तिथे थुकतो. मग ज्याचा आदर्श आहे त्याचा पाहिलं तिथं थुकणार नाही. तर ओशो सांगतात की असाच एक माणूस यायचा आणि एकाच्या दरवाज्यावर थुकायचा, रोज थुकायचा. तो बिचारा बाहेर यायचा, पुसून काढायचा, रोज असं घडायचं. आता जो थुकायचा त्याला पहिल्यानं वाटायचं की मी मोठा पुरुषार्थ करतोय, पण जोपर्यंत तो भांडत नाही तोपर्यंत त्याच्या पुरुषार्थाला काही अर्थच नव्हता. तो आपला यायचा, पाण्याने पुसायचा आणि परत त्याच्याकडे मस्त हसायचा आणि निघून जायचा घरात. ते ओशो म्हणतात की त्रास त्या पुसणाऱ्याला नव्हता, तकलीफ कोणाला होती? याला होती. कारण याच्या आत प्रॉब्लेम होता. तो क्षमाशील होता, त्याने पुसलं, काम भागलं, दिवसभर तो मोकळा होता. पण हा दिवसभर थकून पण परेशान होता. दिवसभर थकून परेशान आहे, काही बोललाच नाही, त्याला काही वाटलंच नाही. मागा का झाला असं? त्याने पुसला आपला, तो मोकळा झाला. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की क्षमा करून मोकळे व्हा, त्रास होणार नाही. ते मंगल उत्तम आहे. दिवसभर तुमच्या डोक्याला ताप राहणार नाही. क्षमाशील असणं पाहिजे. क्षमाशीलचा अर्थ पुढच्याने गुन्हा केलाय, तुम्ही त्याला मोकळं व्हा. त्याची क्षमा मागण्याची वाट पाहू नका. त्याच्या उलट तुमच्या हातून जर काही कडलंय तर त्याच्या बोलण्याची वाट नका पाहू, जाऊन क्षमा मागा आणि मोकळे व्हा. याला म्हणतात क्षमाशील करणं, लीनतेनं बोलणं. आता काही काही गोष्टी अशा असतात की लीनतेनं बोलणं म्हणजे जर भांडण झालं तर मग लोक म्हणतात की मी त्याने तिकडून शिव्या देत आला तर मी काही करून पाया पडत जायचं का? याला नाही लीनता म्हणा. कारण कुठल्याही गोष्टीला भांडण कशा करता होतंय की तो तुम्हाला उस्कवत असतो. काही गोष्टी त्याने अपेक्षित असतात. म्हणून एक जोक असतो ना की 2 जण शिव्या देत होते, मी गेलो दोघांना शांत केलं. काय केलं म्हणजे त्यांची मारामारी लावून दिली. म्हणजे जोपर्यंत माणूस पुढच्याची
प्रतिक्रिया येत नाही. लीनतेचा अर्थ खूप वेगळा आहे. आपण त्याला घाबरणं म्हणतो. काही गोष्टीला लीनतेला काय म्हणतात, तो मला घाबरलाय. पण याचा अर्थ असा असतोय की तू जी अपेक्षा माझ्याकडनं करतो ती मी होऊ देणार नाही. मी माझ्या मनाने रागवेन, तुझ्या मनाने नाही रागवणार. तू म्हणतोस म्हणून मी शिव्या नाही देणार. जसं बुद्धाने सांगितलं, मी नाही घेतल्या तर त्या तुझ्याकडेच राहतील. म्हणून लीनतेनं राहणं हे बी मंगलमूत आहे. आणि सत्पुरुषाबरोबर सानिध्य ठेवणं. आजकाल आपण म्हणतो विहारात काय येत नाही, तर व्याख्या बदललेल्या आहेत की सत्पुरुष कोणाला म्हणायचं. असंच एक माझ्याकडे आला, अहो म्हणे भंतेजी माझा बापच दारू पितो, मग आता काय करू, नको राहू त्याच्याबरोबर. मला अडचण पडली. दारू पिणारा तर सत्पुरुष नाही होऊ शकत. पण भगवान बुद्धांनी याच्यावरही तोडगा सांगितला. भगवान बुद्ध तेच म्हणतात की तुला त्याला नाही सुधारताय, तू तुझा सुधार. बाप दारू पिऊन येतो म्हणून मारू नको, त्याच्याकडे दुर्लक्ष कर. त्याचं तुझ्या प्रती असणारं त्याचं कर्तव्य आणि तुझं त्याच्या प्रती असणारं कर्तव्य पाळलं पाहिजे. याच्यावरती उदाहरण देताना आमचे संघप्रिय भंतेजी होते, ते खूप उदाहरण चांगलं द्यायचे. पोरं काय म्हणतात म्हणे, जो मोठा माणूस असतो ना, मी याला शिकवलं, याला सगळं काय केलं, मग आता म्हातारपणात याने माझी सोय केली पाहिजे की नाही. तर ते एक संघपाल भंतेजी म्हणायचे, बाबू बंगाली होते ते, तेरा बच्चा दुसरे में जाते समय तुझे क्वार्टर मागता था क्या. नाही, मग आता तू कशाला मागतो, तू त्याला जेवायला देत होता, पुस्तक देत होता, तसं आता तुझं मागणं काय असायला पाहिजे, जेवायला द्या, मला दिसत नाही तर चष्मा द्या, मी आजारी पडलो तर दवाखान्यात घेऊन जा. पण तू पोराला जर दारू पियाला पैसे मागत असतील तर मग मात्र त्याचं ते होणार नाही. कारण ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. लीनता कुठे असावी आणि कुठे सोडावी, त्या गोष्टी जेव्हा कळल्या तेव्हा त्या प्रासंगिक मंगलमुत्तम ज्यांनी सांगितलंय ते की क्षमाशील असणं पाहिजे, लीनता बाळगली पाहिजे, सत्पुरुषाचं दर्शन घेतलं पाहिजे आणि वेळोवेळी धम्मचर्चा केल्या पाहिजे. आता आपण मी जसं सांगितलं की आपल्या धम्मचर्चा होतात का, वाटताना वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल की आपण भेटलो, मग बोलता बोलता बोलले, का रे का नाही येत विहारात, चांगले भंतेजी प्रवचन करतात. ही धम्मचर्चा नाहीये. धम्मचर्चा अशी असावी की तुमच्या आचरणातून त्याने थांबून तुम्हाला विचारलं पाहिजे की तुमच्यात एवढा बदल कसा झाला हो. एखादा रोज पिणारा माणूस जर व्यवस्थित दिसला तर पुढचा न पिणारा त्याला विचारेल की हे रोज पिऊन झोकांड्या खात होतं, आज व्यवस्थित कसं चाललंय. आणि मग तो त्याला विचारेल, मग तो सांगेल कोणामुळे माझ्यात परिवर्तन झालं. ती धम्मचर्चा असे. जबरदस्ती करणं ही धम्मचर्चा नाही होऊ शकत. आणि म्हणून आज जसं भंतेजींनी सांगितलं ना की मन जोपर्यंत तुमचं तयार होत नाही आणि मनावरती प्रयोग झाला पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध कशावर सांगतात प्रयोग करायला, मनावरतीच प्रयोग करायला सांगतात. तपोच ब्रह्मचर्यच आर्यच सदसन निब्बान सच्चिकार्याच एतं मंगलम उत्तम. तप करणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, आर्य सत्याचे ज्ञान संपादन करणे, निब्बानाचा साक्षात्कार करणे हे मंगलमुत्तम आहे. आता तप करणं म्हणजे काय, भगवान बुद्धांनी 6 वर्ष तप केलं ना एका एका पायावर उभं राहून, मग भगवान बुद्ध इथंही तप म्हणतात. ऍक्च्युली तपाचा अर्थ आहे शिक्षा. म्हणजे ध्यान, धारणा, मनन, चिंतन हे चांगल्या गोष्टी. तर ध्यान म्हणजे नेमकं काय. आता तुम्ही त्या दिवशी म्हटले की कोणी ध्यानावर नाही म्हणून ध्यान करत नाही, आणि खरी गोष्ट आहे ना. ध्यानाचा अर्थच तो आहे की डोळे लावून बसणं म्हणजे ध्यान नाही, मन एकाग्र करणं. तुमचं मन एकाग्र झालं पाहिजे. बाई स्वयंपाक करता करता बाईच्या हाताला चटका का लागतो, कारण त्या स्वयंपाकात ध्यान नाही तिचं. म्हणून ध्यान नुसतं डोळे लावण्यात आहे का, आणि रस्त्याने चालता चालता ठेच लागते का,
कारण चालण्यात ध्यान नाही तुमचं. आणि म्हणून ध्यानाची ती प्रक्रिया आहे. कधीतरी आपण शब्दही बघा ना किती सुंदर झाले. तुम्ही बाहेर आहेत आणि तुमच्या घरी काहीतरी वस्तू केली, तुम्ही फोन केला आणि सांगितलं पोराला माझा चष्मा आहे रे बघ तिथं, ते पोरग म्हणते नाही सोबत. तुम्ही काय म्हणता, जरा ध्यान देऊन बघ ना. डोळे लावून बघ म्हणता का? ध्यान देऊन बघ. म्हणजे ध्यानाची प्रक्रिया. आपण रस्त्याने चालतो, एवढ्या वस्तू नजरेसमोरून गेलेल्या असतात, पण आपल्या डोळ्यांनी पिक्चर फक्त आपल्याला जे आवश्यक आहे तेवढंच घेतलेलं असतं. म्हणून इथे सांगतात की माणसाने तप केलं पाहिजे, मनन चिंतन केलं पाहिजे, ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे. आता आमची एवढी खोटी व्याख्या आहे ब्रह्मचर्याची की ब्रह्मचर्य म्हणजे आम्ही शरीर संबंधच घेतला. भगवान बुद्धाला तेवढंच ते ब्रह्मचर्य तर अपेक्षित आहेच, पण भगवान बुद्ध इथे ही गाथा कोणाकरता सांगितली? ग्रहस्था करता आहे नाही, भिक्षू करता आहे का? मग ग्रहस्थाला ब्रह्मचर्य काय सांगत असतील? ते बायको सोडून दे. काय अर्थ याचा? ब्रह्मचर्य म्हणजे आपल्या इंद्रियाचं ब्रह्मचर्य. जे ज्ञानेंद्रिय आहेत आमचे, मी डोळ्याने वाईट गोष्टी बघणार नाही, हे डोळ्याचं ब्रह्मचर्य आहे. मी कानाने काही वाईट ऐकणार नाही, हे कानाचं ब्रह्मचर्य आहे. हे ब्रह्मचर्य अपेक्षित आहे भगवान बुद्धांना. आम्ही वेगळाच अर्थ लावतो, त्याचा वेगळा अर्थ. ब्रह्मचर्य भिक्षू करताय, त्याला शारीरिक ब्रह्मचर्य सांगितले. पण ग्रस्ताला जेव्हा इथं ब्रह्मचर्याचं पालन करायचं सांगतात, तेव्हा तुमच्या इंद्रियाने कुठल्याही वाईट गोष्टी करू नये. आम्ही आता सांगताना उपवासच सांगतो. उपवासाचा अर्थ आम्ही वेगळाच घेतो. उपवास म्हणजे उपवास. ऍक्च्युली उपवासाचा अर्थही तोच आहे की माझ्या इंद्रियाने मी सगळ्या रोज ज्या गोष्टी करतो, किमान त्या दिवशी मी त्या वाईट गोष्टी करणार. त्याला उपवासच म्हटलंय भगवान बुद्धाने. आम्ही खूप वेगळा अर्थ लावून टाकला. विकाल भोजन करायचं चांगली गोष्ट, विकाल भोजन नाही करायचं, अवेळी नाही जेवायचं. परंतु आमच्या इंद्रियाला ते समजावता आलं पाहिजे की मी नाही तर मग काय दिवसभर बघितलं 12-1 वाजूपर्यंत जेवायचं नाही, दुसऱ्या दिवशी चांगला बकरा आणायचा आणि मग तुटून पडायचं. याला अर्थ नाही. म्हणून ब्रह्मचर्य आणि तुमचं आचरण हे इंद्रियावरती सांगितलेलं आहे. ब्रह्मचर्य म्हणजे शारीरिक सुखावरती नाही. कधी बघा, तुम्ही जर विपश्यनेला गेलात तर त्या शिबिराचा पहिला नियम आहे की तुम्हाला 10 दिवस मौन पाळावं. का सांगतात मौन पाळायला? कारण पहिली गोष्ट आहे की ह्या वाचाने एवढे मोठे गुन्हे होऊन जातात, खूप काही. पहिली गोष्ट 10 दिवसाकरता ते घर सोडायला सांगतात, म्हणजे निष्क्रमण झालं. दुसरं आर्य मौन सांगतात, म्हणजे वाचेने कुठलंही तुमचं शीलभंग होणार नाही. कायेने घरातून तुम्ही निघालात, संसारिक जीवनातून बाजूला आलात, 10 दिवस कायेने काही घडेल का? घरातून उठायचंय आणि ध्यानाला बसायचे, रूम मधून उठायचंय ध्यानाला बसायचं. म्हणजे कायेने पाप होणार नाही, कायेने अकुशल कर्म होणार नाही. दुसरं कशाने होतंय? वाचेने. आर्य मौन केलं, वाचेने होईल का? नाही. आणि तिसरं मनावर काम. ध्यान म्हणजे मनावर काम आहे, मनावरची ती प्रक्रिया आहे. आणि म्हणून कुठल्याही ध्यान म्हणजे केला तर पहिली गोष्ट सांगतात की जोपर्यंत तुम्ही शीलाचं पालन करणार नाही तोपर्यंत ध्यान लागणार नाही, विपश्यना होणार नाही. तेच आहे की काया वाचा मनानेही आपण जी गोष्ट करणार नाही, इंद्रियावरती संयम पाळणं म्हणजे इंद्रियाचं ब्रह्मचार्य, इंद्रियाचं ब्रह्मचार्य. कारण भगवान बुद्धांनी ब्रह्मचार्य तप करायला सांगितलं आणि ब्रह्मचार्य पाळायला सांगितलं. आर्य सत्याचे ज्ञान संपादन करणं. आर्य सत्य 4 आर्य सत्य आहेत. भगवान बुद्धाने आर्य सत्याचं ज्ञान संपादन करायचं. आपण भरपूर शिकलो, पण आपल्याला दुःख नावाचा प्रकार माहिती आहे का? आपण दुःख कशाला समजायला लागलो? काहीतरी जखम झाली तिच्या वेदना होतात म्हणजे
दुःख. भगवान बुद्ध याला वेदना म्हणत नाही, ते शारीरिक रोग आहे. भगवान बुद्ध जन्माला दुःख म्हटले. आर्य सत्याचं ज्ञान झालं पाहिजे की जेव्हा भगवान बुद्ध जन्मच दुःख आहे म्हणतात. जाती भगवान बुद्धाच्या काळात जातीला जन्म म्हणत होते. जाती जरा मरणं महापरिमुच्य स्वामी. जातीत जरा दुःख आहे, रोग दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे. ह्या आर्य सत्याचा ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे. कारण भगवान बुद्ध त्याला मंगल कार्य का म्हणतात की जोपर्यंत तुला दुःखाचं ज्ञान होणार नाही तोपर्यंत दुःखाचं कारण तू शोधणार. आर्य सत्य आहेत ना. आर्य सत्य, 4 आर्य सत्याची माहिती झाली की मला दुःख का होतंय, तर दुःखाला कारण आहे. बिना कारणाचं दुःख होतंय का? म्हातारा माणूस का होतंय? कारण आहे ना त्याला. एज वाढत गेलं की अवयव ऑटोमॅटिक क्षीण होतात. कारण आहे त्याला. बिना कारणाचं काही होत नाही. कारण तर घडतं, पण ते कारणाचं समुच्चय काय आहे, त्याचं निवारण काय, ह्या आर्य सत्याचा शोध तेव्हा लागला तर तेच मंगलमुत्तम आहे तुमच्याकरता. नाही तर असे किती श्रीमंत झाले आणि काही झाले तरी तुमचा काही फायदा होत नाही. म्हणून लता मंगेशकर दवाखान्यात आहे तेव्हा ती बोलली होती की माझ्या कपाटामध्ये 5-5 लाखाची एक साडी आहे, पण या दवाखान्यात मला घालायची परमिशन नाही. हा कुंदट वास येणारा गाऊनच मला त्यांनी घातला आणि त्याच्यावरतीच मेली. कशाचा आहे? कारण तिला आर्य सत्याचा शोध नव्हता. तिला जर शोध असता आर्य सत्याचा की दुःख आहे, जन्माला येणं दुःख आहे आणि त्याला कारण आहे, कारणाला निवारण आहे आणि तोच आर्य अष्टांगिक मार्ग आहे. भगवान बुद्ध म्हणतात की ह्या आर्य सत्याला जाणणं हेही एक प्रकारचं मंगल मुत्तम आहे. फुटस्स लोकधम्मे हि चिंतं यस्स कम्मन्ति अशोक विरजं खेनं एवं मंगलमुत्तमं. ज्याचं चित्त लोकधम्माने, निंदा नालस्तीने विचलित होत नाही, शोकरहित, निर्मळ व पवित्र असते, ते मंगलमुत्तम आहे. म्हणजे माणसाच्या मनाचं चित्त. आज आपल्याला मी सांगितलं तुम्हाला की आज माणूस दुःखी कशामुळे आहे? आपल्या दुःखामुळे नाहीये, तो लोकांच्या सुखामुळे दुःखी आहे. कारण माझं मन दुसऱ्याच्या सुखानं दुःखी होत आहे. कारण मला कितीही मिळालं तरी मी शांत नाही. माझी तृष्णा ही वाढतच जाते. आज मला बंगला झाला तर गाडी पाहिजे, गाडी मिळाली तर म्हणजे ह्या तृष्णा वाढत जातात, त्या कमी होत नाही. भगवान बुद्ध म्हणतात की ज्या दिवशी तुमचं हे मन कंपायमान होणार नाही, म्हणजे दुःखही झालं तरी वाईट वाटणार नाही आणि गडगंज संपत्ती भेटली तरी सुख वाटणार नाही, हे ज्या दिवशी घडेल ते तुमच्याकरता मंगलमुत्तम आहे. कारण का म्हणण्याचा उद्देश हा आहे की हे मिळाल्यावर तुमच्या मनाची स्थिती शांत राहील. नाही तर कधी कधी काय होतंय, जगातला श्रीमंत अडाणी व्हायला निघाले होते ना, पोट नाही भरलं माणसाचं. जेव्हा अमेरिकेने त्याच्यावर खटले सुरू केले, आता राजीनामा दिला, एका कंपनीचा राजीनामा दिला. म्हणजे संपत्ती असून मन चंचल आहे, मन अस्थिर आहे की नाही, त्या मनाला कुठेही थारा नाहीये. खरा भिक्षू असतो तो काय करतो? खऱ्या भिक्षूची वार्ता करतो मी, माझी नाही. खरा भिक्षू काय करतोय? काही चिंता नाही. सकाळी बरोबर 10:30-11 वाजता चारिकेला जातो, चारिका मिळाली विहारात येऊन खातो, मस्त 7 वाजता झोपी जातो. चिंता आहे का कशाची? कारण तृष्णाच नाहीये ना. भगवान बुद्धांनी सांगितलं की जेवण कशा करता पाहिजे की तो जगला पाहिजे. जगण्याकरता भोजन आहे, भोजनाकरता जगणं नाहीये. आणि मग आज आपण कशा करता करतोय? गडगंज संपत्ती आहे, करोडोनी रुपये पडलेले आहेत, पण तरी शांतता नाहीये. कमवण्याचं पाहिजे पाहिजे पाहिजे. हेच भगवंत सांगतात की तुमचं मन ज्या दिवशी कंपमान होणार नाही, मग ते लाभ असो की हानी असो. हानी कधी होते? दुकान तुम्ही टाकलं तर माणसाचा तोटा कधी होतोय?
मुद्दलापेक्षा कमी भावात विकलं, नुकसान त्याला म्हणतात ना. पण जर समजा तुम्हाला 10 रुपयाची वस्तू आहे, नियमानुसार तुम्हाला 10 रुपये आणि 10 पैशाला विकायची, त्याला लाभ आहे. पण जर समजा ती 10 रुपयातच विकल्या गेली तर तुम्हाला काय त्याचा म्हणजे फायदाही नाही आणि नुकसान आहे. आयुष्यामध्ये भगवंत काय म्हणतात, तुम्हाला तसंच वाटलं पाहिजे की माझा लाभही झाला तरी मी एकदम उछलता कामा नये आणि नुकसानही झालं तरी मला दुःख वाटता कामा नये. याचा अर्थच आहे की ज्या दिवशी तुमचं मन कंपायमान व्हायला थांबेल, तुमच्या मनावरती कुठली प्रक्रिया होणार नाही, त्या दिवशी ते तुमचं मंगल आहे. एता दिसानि कत्वानं सब्बत्थ पराजिता सब्बत्थ स्वस्ती गच्छन्ति तं ते संग मंगलम उत्तमं. अशा मंगलाचे आचरण करून सर्वच पराजित न होता लोक कल्याणाचा साक्षात्कार करतात, ते त्यांच्याकरता उत्तम मंगल आहे. भगवान बुद्ध इथं सांगतात की अशा वरील प्रकारचे जी मंगल दिलेत, ती मंगल जो माणूस करतो, आचरणात आणतो, तो नेहमी सुखी आणि समाधानी राहतो. ज्या देवाने त्यांना हा प्रश्न विचारला होता की मंगल कशाला म्हणतात, तर त्यांनी त्याला ती दिलेली 12 मंगल आहे. 38 मंगल सांगायच्या ऐवजी ही 12 मंगल मी निवडली. याच्यानंतर आपण प्रत्येक वेळेस मी याचं जास्त विश्लेषण करत जाईल, कारण आता एकाचं विश्लेषण करत बसलं तर तुमचा वेळही खूप होईल. आज जी 12 मंगल सांगितली की आजच्या घडीलाही प्रासंगिक आहेत. त्यातली 2-3 जी आहेत की जे माता पिताचे सांगितली, की जी संगत करायला सांगितली, तेवढी जरी आपण आचरणात आणली तर भगवान बुद्धाचा खूप मोठा धम्म आपल्याला कळायलासारखं होईल. कारण हे मंगल महामंगल गाथा ही पर्टिक्युलरली ज्या कुशल माणसाने विचारली होती ती अकुशल माणसाकरता, ती आपल्या करता आहे. आपण तिची जर व्यवस्थित आचरण केलं तर मला नाही वाटत की कुठलाही बुद्ध दुःखी होईल. हे जे प्रसंग आणि आताही ते लागू आहे, संगती लागू आहेत. मग त्या तुम्हाला 3 अंगाने मला सांगायच्या होत्या की जी असंगती आहे ती कशी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय पद्धतीने, या 3 अंगाने सांगायचं हे मंगलसूत्र आहे. मी याच्या पुढे जेव्हा जेव्हा मोका मिळेल तेव्हा तेव्हा एक मंगलसूत्र सांगत जाईल, आणि तेही 3 अंगाने. कारण आता तुम्हाला मी वर सांगितलेलं आहे, तोकडं सांगितलेलं आहे, कारण हे सांगायला. पण जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा या वर्षावासामध्येच मी तुम्हाला हे 38ही मंगल कंप्लीट करीन आणि 3 अंगाने कसे असतील. कारण बाबासाहेबाला ही महामंगल गाथा, बाबासाहेबाचं याच्यावरती एक प्रवचन आहे. तुमच्या माहिती करता सांगतो की बाबासाहेबाचं एक प्रवचन आहे, आणि बाबासाहेब सांगतात की भगवान बुद्धाच्या जेव्हा त्यांना प्रश्न विचारला होता ना की लग्न कसं लावायला पाहिजे, तर बाबासाहेब त्यावेळेस सांगतात की लग्न भटजीसारखं पान्हाळ लावत बसू नका. त्या वधूवराला हे मंगल सांगितले पाहिजे की तुझ्या आयुष्यामध्ये हे मंगल पाळले तर तुझं आयुष्य सुखाचं होईल. आणि तिथे बाबासाहेब म्हटले होते की हे 3ही अंगाने सांगितले पाहिजे. कारण तुम्हाला गरज कशाची आहे, अध्यात्माची गरज जास्त नाहीये, तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक लेवलवरती. आणि हे महामंगल 3ही अर्थाने सांगता येतं, आणि 3ही अर्थाने जेव्हा आपण सांगू तेव्हा हे महामंगलसूत्र आपल्या किती आचरणातलं उपयोगी आहे तेव्हा तुम्हाला कळेल. आज मी हे उरतं सांगितलंय, एवढ्यावर तुमचं समाधान होईल असं मला वाटत नाही. तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न मी ह्या वर्षावासामध्ये जरूर करेल. तर आज आपण ही 12 मंगल पाहिलेली आहे, तेवढी तुम्ही आत्मसात कराल अशी अपेक्षा व्यक्त करून आज आपण इथेच थांबू.